राम राम. मी प्रकाश महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आपण आजच्या विषयाचं शीर्षक पाहून थोडे चक्रावलेले असाल. लापता लौंडा. लौंडा हा शब्द शिवी नाही. साधारणतः तरुण अविवाहित मुलामुलीसाठी लौंडा लोंडी हा शब्द उत्तर भारतात, विशेषतः ज्या भागात उर्दूचं वर्चस्व आहे त्या भागात हा सर्रास वापरला जातो. अगदी पंजाबमध्ये सुद्धा वापरला जातो. त्या अर्थानं मी या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी 20 जूनपासून कुठं गायब झाले माहीतच नाही. म्हणजे सरकारकडं माहिती असेल तर माहीत नाही, पण ते कुठल्या देशात आहेत, ते काय करतायत, कशासाठी गेलेत, सुट्टी मानायला गेलेत का काय, आपल्यावर काही उपचार करून घ्यायला गेलेत तेही नाहीत. आणि त्यांच्या ज्येष्ठ भगिनी त्याही दिसत नाहीत. कारण ते ज्या मतदारसंघातून एकदा निवडून आले आणि त्यांनी तिथला राजीनामा दिला, मग त्यांचे ज्येष्ठ भगिनी प्रियंका गांधी तिथून निवडून आल्या. त्या वायनाडमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी भूस्खलन होऊन जवळपास 10 मजूर तिचं मृत्युमुखी पडले. म्हणजे आपल्या लोकसभा मतदारसंघात एवढी मोठी दुर्घटना झाली. राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी तिथे गेलेल्या कुठंही वाचण्यात आलेलं नाही. मग नेमके राहुल गांधी कुठे आहेत हा विचारण्याचा हक्क तर आम्हाला आहे, कारण ते विरोधी पक्ष नेते आहेत. आता राहुल गांधीच्या बाकीच्या गोष्टी सांगून मी आपला काही वेळ घेत नाही, पण राहुल गांधीसारखा जबाबदार विरोधी पक्ष नेता असं त्याच्या पक्षातले लोक मानतात. जनता मानते का नाही हे माहीत नाही, पण जवळपास 3 आठवडे 3.5 आठवडे गायब राहतो देशातून. आज देश हा म्हणजे मान्सून योग्य प्रमाणात न पडल्यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे आणि विरोधी पक्ष नेताच गायब आहे. काँग्रेसवाले सारखे पंतप्रधानावर टीका करतात की पंतप्रधान हे कधीतरी देशात येतात. पंतप्रधान सुट्टी मनवायला देशाच्या बाहेर जात नाहीत. पंतप्रधान देशाच्याच कामासाठी म्हणून परदेशी जातात. परवाचं छोटं उदाहरण असं आहे की आपल्याला अणुऊर्जाची गरज आहे ना, अणुऊर्जेसाठी म्हणून जे युरेनियम लागतं त्याचा करार त्यांनी ऑस्ट्रेलियात जाऊन केला. असा कोणता करार राहुल गांधी करतायत का? अहो, त्यांच्या आईला काळजी, आपला मुलगा कुठं गेलाय, कशासाठी गेलाय. आणि मग तिकडून बाहेरून आले की ते अशा काही एक पिल्लू सोडून देतात की त्याच्यामुळं सरकारवरही एक बोट ठेवतात, देशाच्या पंतप्रधानावरही ते आरोप करतात. मग त्यांना बाहेर कोणी शिकवतं का काय? कशासाठी बाहेर जातात? ठीक आहे, तुम्ही बाहेर जायला पाहिजे, तुमच्याकडे पैसा आहे. कुणीतरी एकदा मध्ये खर्च मांडला होता की आत्तापर्यंत 60 कोटी खर्च झाले. आता यांचं जर म्हणजे बघा किती विडंबना आहे की देशातला तो अत्यंत प्रामाणिक राहुल गांधी अत्यंत प्रामाणिक नेता आहे असा लोकांमध्ये समज आहे, आणि याचे सगळे नातेवाईक कोट्याधीश आहेत. प्रामाणिक नेत्याचे सगळे नातेवाईक कोट्याधीश आहेत. आता याच्याहून यांच्या प्रामाणिकपणाची आपल्याला खात्री पटते का बघा. मग असा नेता बाहेर जाऊन काय करतोय, देशाविरुद्ध कसली कट कारस्थान करतोय, काय करतोय ही माहिती आपल्याला पाहिजे. एक नागरिक म्हणून आपला हक्क आहे. पण असाच देशाचा विरोधी पक्ष नेता गायब होऊ राहिला. आता लोकसभेचं पावसाळी अधिवेशन 4 दिवसावर आले आणि नेता गायब आहे. ही काही परिस्थिती लोकशाहीला चांगली नाही. आणि पुन्हा म्हणायचं की देशात अघोषित आणीबाणी आहे. राहुल गांधी किंवा काँग्रेसनं किमान आणीबाणी याच्यावर बोलू नये. त्याचे शिकार आम्हीसुद्धा झालेलो आहोत. आणीबाणी काय असते हे तुम्हाला माहीतच नाही. तशी आणीबाणी या देशात असली असती
तर जाहीरपणे पंतप्रधान मेले पाहिजेत, पंतप्रधानाला मारलं पाहिजे असं बोलण्याचं धाडस कुणीही केलं नसतं. राहुल गांधी, आपण कुठे आहात? आपण घरातून रागावून निघून गेलेले आहात. आपली आई अत्यंत काळजीत आहे. तुम्ही वापस या. तुम्हाला देशातली जनता काहीही विचारणार नाही तुम्ही कुठे गेला होतात. जर यायला पैसे कमी असतील तर कृपया आम्हाला कळवावे. आम्ही तुमच्या येण्याच्या तिकिटाची व्यवस्था करू. धन्यवाद.